ठाणे शहरात भारतातील पहिले रंगसंग्रहालय आणि 100 वर्ष जुन्या ऐतिहासिक बाजारपेठांचा पुनर्विकास करण्याच्या मागणीसाठी भाजपचे आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या दोन्ही प्रकल्पांचं सादरीकरण केलं आहे. दरम्यान आयुक्तांनाही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून या प्रकल्पामुळे ठाण्याला सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यटन क्षेत्रात मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे या दोघांनी नुकतीच भेट घेऊन शहराच्या विकासासाठी 2 महत्त्वाचे प्रस्ताव सादर केलेत. हे प्रस्ताव केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत राबवण्याचा विचार असून शहराच्या सांस्कृतिक ओळखीबरोबरच आधुनिक विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या प्रस्तावात ठाण्यातील भारतातील पहिले रंगसंग्रहालय उभारण्याची योजना आहे. पारंपरिक संग्रहालयापेक्षा वेगळा अनुभव देणाऱ्या या प्रकल्पामध्ये रंगांचे विज्ञान, मानसशास्त्र, दृष्टी, ऑप्टिकल इल्युजन आणि सांस्कृतिक महत्त्व असे 12 दालनांमधून सादरीकरण केलं जाणार आहे. हा प्रकल्प शिक्षण आणि पर्यटनासाठी नवे आकर्षण करण्याची चिन्ह आहेत.